आज एक घटना घडली ती एक थोडी विचलितच आहे. तर चला सविस्तरपणे काय हे बघूया. कारण अशी ही जी घटना आहे, हे जे प्रकरण असं कुठं न घडो. तेच प्रकरण मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही नवीन असेल तर आपल्याला प्लीज सबस्क्राईब करण्यास एक सहकार्य करा, ही तुम्हाला नम्र विनंती. तर चला या कहाणीला सुरुवात करतो. ही घटना 14 सप्टेंबर रोजी घडलेली होती. परंतु त्याची जी तक्रार ती आजच्या रोजी आलेली आहे. ही घटना कुठं घडली, काय घडली याची डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक सुद्धा मी दिलेली आहे. ती लिंक तुम्ही वाचली तर तुम्हालाही कळेल की ही घटना कुठं घडली. तर तक्रार अशी आहे की मीरा भाईंदर, मुंबईकडमध्ये मीरा भाईंदर हे तुमचे सगळ्यांच्या परिपाठ हे मीरा भाईंदर नाव आहे. मीरा भाईंदर मध्ये काय झालं की एक लेडीज आहे आणि तिला एक छोटीशी मुलगी आहे. तर मग एक नराधम तिथे आला. त्याने तिथलचे पहिला आसपास परिसर परिसर तो बघून घेतला. बघितल्याच्या नंतर मग तो त्या महिलेवर लक्ष ठेवूनच होता. ती महिला एक गावाकडची मीरा भाईंदरला कामासाठी ते दोघं जोडपे गेलेले होते आणि सोबत त्यांचं लहान बाळ पण. नंतर काय झालं, तो जो त्या महिलेचा पती तो कामाला जायचा, पण तो नाईटच्या शिफ्टमध्ये कामाला जात होता. मग एका नराधमाने त्या फॅमिलीवर लक्ष ठेवलं आणि एक दिवस म्हणजे तो म्हणजे 14 सप्टेंबर रोजी या महिलेचा पती बाहेरगावी कामाला गेला. कामाला गेल्याच्या नंतर मग हा जो नराधम त्यांच्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की इथं फक्त दोनच जोडपे आणि एक लहान लेकरं आहे. यामध्ये तो जो काही त्याला काम करायचं ते होऊ शकतं. मग तिने त्या महिलेला आवाज दिला, बघितलं. मग त्या महिलेनं बघितलं, त्यानंतर ते गावाकडची तिने बघितलं. नंतर तो नराधम घरामध्ये शिरला. घरामध्ये शिरल्याच्या नंतर आता तुम्हाला माहिती आहे गावाकडचे लोक साधे भोळे असतात. हे गावाकडचे लोक साधे असल्यामुळे त्या महिलेने सुद्धा दरवाजा उघडला आणि उघडल्याच्या नंतर त्या माणसाचं म्हणणं ऐकलं. त्यानं वेगळंच प्रकरण सांगितलं. वेगळं प्रकरण सांगितल्याच्या नंतर मग त्या जे व्यक्तीने नराधमाने जो घराचा दरवाजा आहे तो आतून लावून घेतला आणि त्या महिलेला सांगितलं की तिच्यावर आता जे काय करायचं ते तुम्ही समजा. नंतर तिचं लहान बाळ झोपलेलं होतं आणि ते बाळ पण त्या आवाजामुळे उठलं. नंतर परिस्थिती अशी झाली की त्यानं सांगितलं, जर तुम्ही कोणाला काही असं सांगाल की मी इथं आलो आणि असं काही झालं आणि होणार, तर मी तुम्हाला नंतरच्या टायमाला तुम्हाला मी जीवानं मारेन. त्यावेळेस ती महिला खूप घाबरली. महिला आरडाओरडा करू लागली आणि परंतु त्या व्यक्तीने काय केलं, आरडाओरडा करते म्हणून त्या महिलेच्या तोंडावर रुमाल बांधला घट्ट. तिचा आवाज मग नंतर बाहेर येतच नव्हता. नंतर त्याने त्या महिलेचे हातपाय दोन्ही बांधले. हातपाय बांधल्याच्या नंतर मग त्या नराधम पुरुषाने आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि अत्याचार केल्याच्या नंतर तिथून तो पळ सुटला. आणि अत्याचार झाल्याच्या नंतर त्या महिलेला सांगितलं, जर तुम्ही माझ्या संदर्भात किंवा माझं नाव जर कोणाला सुचविलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी येऊन जीवानं मारेल. यामुळे मग नंतर पती दुसऱ्या दिवशी घरी आला आणि त्याने बघितलं तर हे वेगळंच प्रकरण घडलेलं. नंतर त्या पतीच्या तळपायाच्या मस्तकात गेली आणि त्याने काय केलं, ते मीरा भाईंदर पोलीस स्टेशन आहे तिथे गेले. तिथे गेल्याच्या नंतर मग तक्रार दाखल केली. तो जो नराधम आहे त्याला ताब्यात घेतलं पोलिसांनी आणि त्याच्यावर जी काही सजा होती ती सजा त्यांना दिली, शिक्षा दिली. तर मला या चॅनलमधून या व्हिडिओमधून हेच सांगायचे की तुम्ही सावधगिरी बाळगा. लोक कोणत्या प्रकारचे आहेत, कसे आहेत हे कधीच कोणाला सांगता येत नाही. माझा आणि तुमचा एक विषय असतो, फक्त माझा जो व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत येतो. तुम्ही मला नेहमी बघताय, मी तुम्हाला बघू शकत नाही. तुम्ही जर मला सबस्क्राईब कराल तर मला खूप आनंद होतील. कारण तुमच्या सबस्क्राईबमुळेच मला एक नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचे एक नेहमी प्रोत्साहन आणि उत्साह वाटत असतो. तुमच्याकडून मला हीच अपेक्षा आहे, दुसरी काहीच अपेक्षा नाही. तुम्हाला जर वाटत असेल की खरंच एक सामान्य माणूस आहे आणि माझ्या सामान्य भाषेला किंवा सामान्य व्यक्तीला बघून जर तुम्हाला सबस्क्राईब करायचं वाटत असलं तर जरूर सबस्क्राईब करा, हीच तुम्हाला विनंती. तर चला भेटूया नंतरच्या नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. तुमची जर मला साथ असेल तर मी दररोज व्हिडिओ टाकण्यास सुद्धा म्हणजे माझं मन होईल. तुमची साथ हीच पाहिजे की तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करा. एक सबस्क्राईब केल्यानंतर तुमचं काय जातो, प्लीज सबस्क्राईब करा, हीच तुम्हाला नम्र विनंती आहे.